ओके, प्रॉब्लेम बघा काय दिलंय. इफ टू वेक्टर्स ए अँड बी हॅव्हिंग इक्वल मॅग्निट्यूड आर, म्हणजे वेक्टर ए अँड वेक्टर बी हे सेम आहेत आणि त्याचं मॅग्निट्यूड किती दिले तिने? आर. आर रिझल्टंट नाहीये. इज इट क्लिअर? आणि ह्या दोघांमध्ये अँगल किती आहे? अँगल आहे थीटा. म्हणजे अशी फिगर, एक आहे ए जो आरच आहे, दुसरा आहे बी दॅट इज ऑल्सो आर, आणि दोघांमध्ये अँगल किती आहे? थीटा आहे. विचारलं काय? As if two vectors have equal magnitude r, inclined angle theta, then a minus b किंवा a प्लस b, a प्लस b, a मायनस b चा अर्थ काय? एस हे दोघांचे रिझल्टंट आहेत. पर्यंत ए प्लस बी म्हणजे ही कंडिशन. ओके, आता ए प्लस बी जर मी फाइंड केलं, ए प्लस बी जर मी फाइंड केलं तर काय करायला पाहिजे? तर मला पॅरलोग्राम यूज करायला पाहिजे. या दोघांचं वेक्टर, दोघे इन्क्लाइंड आहेत ना, दोनच आहेत बा, रेझोल्युशनची गरज नाही. मगाशी किती होते? 3 होते, त्याला रेझोल्युशन लागतंय. इथं काय आहेत? फक्त 2 आहेत, म्हणून पॅरलोग्रामचा फॉर्म्युला यूज केला. काय? वेक्टर ए चा स्क्वेअर वेक्टर बी चा स्क्वेअर प्लस वेक्टर ट्वाइस ए बी इंटू काय असतंय? कॉस थीटा. पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ट्वाइस पी क्यू कॉस थीटा. आहे का नाही फॉर्म्युला? ओके, म्हणजे आपण ए प्लस बी चा अर्थ काय? दोन वेक्टर आपण ऍड करवलोय, मग त्याचा रिझल्टंट किती? आर. आरचा फॉर्म्युला आपण पॅरलोग्राम यूज केला. इज इट क्लिअर? हे कळालं सगळ्यांना? हा, मग मी व्हॅल्यू पुट केली. ए ची व्हॅल्यू किती आहे? ए ची व्हॅल्यू किती आहे? आर स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू किती आहे? आर स्क्वेअर ट्वाइस ए बी, आर इंटू वॉट? कॉस थीटा. बरोबर. आता इथं आर स्क्वेअर आहे, अजून एक स्टेप करतो. आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, इट इज अ 2r स्क्वेअर. इज इट राईट? प्लस 2r स्क्वेअर कॉस थीटा. झालं सॉल्व. पण ऑप्शन बघायला पाहिजेत ना. ऑप्शन काय? 2r साइन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2 r कॉस थीटा बाय 2 हे ऑप्शन आहेत. म्हणून हे 2 कॉमन घेतलं, एस 2 कॉमन घेतल्यानंतर बाहेर काय येणार? बरोबर, एस 2. ओके, बाहेर घेतलं, इट इज √2. आणि आर स्क्वेअर कॉमन घेतल्यानंतर फक्त आर होणार. बरोबर की नाही? राहिलं ब्रॅकेटमध्ये काय? 1 प्लस कॉस थीटा. राईट? मग ट्रिग्नोमेट्री यायला लागते फार. 1 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू असते, कुणाला माहित आहे काय? 1 प्लस कॉस थीटाची व्हॅल्यू काय असते? 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. ओके, आणि त्यामुळे ट्रिग्नोमेट्रीचं फॉर्म्युला आहे काय? त्यामुळे √2 इंटू आर, इट इज अ 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. ही व्हॅल्यू आहे. बरोबर, कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. आता मी यातलं सोल्युशन साठी काय केलं? √2 कॉमन घेतलं, म्हणजे बाहेर घेतलं तर √2
इंटू √2 झालं इंटू आर आणि ब्रॅकेट मध्ये काय आलं cos स्क्वेअर थीटा बाय 2 राईट मग √2 इंटू √2 2r cos स्क्वेअर theta by 2 is nothing but which option? As option number here, option number D. Understood? Is it clear this numerical? नाही हा a प्लस बी सॉरी हे नाही आपण ऍड केलं बरोबर. आता आपण जर मी मायनस केला असतं तर काय फरक झाला असता मायनस केला असतं इथं फक्त काय आलं असतं मायनस मी इथं आला असं 1 मायनस कॉस 1 मायनस कॉसला फॉर्म्युला नाही आहे. ओके इज इट क्लिअर त्यामुळं